नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स। चौपाटीवर फिरताना कंजूस नवरा बायकोला म्हणाला, पुन्हा एक भेळपुरी खायची का? बायको, पुन्हाचा काय अर्थ? आपण अजून एकदाही भेळपुरी घेतलेली नाही. नवरा, 2 वर्षापूर्वी नाही का घेतली होती? पुरुष आणि बायका यांच्यातला महत्त्वाचा फरक. पुरुष हवी असलेली 5 रुपयांची वस्तू 10 रुपये देऊन विकत घेतात आणि बायका नको असलेली वस्तू 5 रुपये देऊन विकत घेतात, कारण सेल लागलेला असतो. तर मंडळी, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. लग्नाच्या 50व्या वाढदिवशी मन्याला विचारण्यात आलं, आपल्या विचारात वैवाहिक जीवन कधी यशस्वी होऊ शकतं? मन्या, जेव्हा बायको आंधळी आणि नवरा बहिरा असेल तेव्हा. मुलगा, बाबा, आई आणि पत्नी यात काय फरक आहे? वडील, एकदम सोपं. जिच्यामुळे आपण एवढ्या मोठ्या जगात रडत रडत येतो ती आई, आणि जी पुढे जीवनभर आपण रडतच राहावे याची व्यवस्था करते ती पत्नी. दो दोस्त दारू पीने के बाद सिगरेट खत्म करके रजनीगंधा की पुड़िया फाड़ते हुए बहुत ही धीर गंभीर मुद्रा में बात कर रहे थे कि मैगी मत खाया कर बे, बहुत नुकसान करती है शरीर में. एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो. बाजूने एक मुलगी जात असते. मुलगी, काय रे, भावाच्या पाया पडतोयस का? मुलगा, होय वहिनी. एका मुलाला एक चिराग मिळाला. खुश होऊन त्याने तो घासला. लगेचच धूर झाला आणि थोड्याच वेळात धडम असा स्फोट झाला. 5 जण जागीत ठार आणि 7 जखमी. अल्लादीनचा जमाना गेला. आता लावारिस वस्तूंना हात लावू नका. हृदयाच्या ऑपरेशनला बायपास का म्हणतात? कारण ऑपरेशन ठीक झाले तर पास, नाहीतर बाय. नवरा बायको एका उद्यानात बसले होते. तिथे 2 कुत्रेही बसले होते. एका कुत्र्याने दुसऱ्या कुत्र्याचे चुंबन घेतले. नवरा म्हणाला, जानू, तुझी हरकत नसेल तर मी पण. बायको, ठीक आहे, जा, पण काळजी घे, तो कुत्रा आहे, चावायला नको. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल. आणि हो, सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही. आणि हाईप पण करा, म्हणजे आपला व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोहोचेल. तर भेटूया पुढच्या एका अशाच भन्नाट एपिसोडमध्ये. तोपर्यंत हसत रहा, मजेत रहा. धन्यवाद.